जय महाराष्ट्र। आज आपण या ठिकाणी पुण्यातील कलेक्टर ऑफिस मध्ये आहोत आणि या कलेक्टर ऑफिस समोर आपण बघत आहात की महाराष्ट्रातील पुण्यातील आरोग्य कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तत्पूर्वी हा पूर्ण जनसमुदाय बघा किती कर्मचारी आहेत आपण बघू शकता। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आहे। खूप मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत। काय नाव तुमचं आणि तुमच्या काय मागण्या आहे? माझं नाव सूरज कांबळे, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मागील 20 वर्षापासून काम करतो। मागच्या 14 मार्च 2024 रोजी राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार 10 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सेवा झाली अशा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याचा GR जो काढलेला त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही। या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य संघ अधिकारी यांच्याही काही मागण्या मागण्यात झाल्या, परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पुणे ग्रामीण, पुणे जिल्हा व पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र यांच्या अंतर्गत ज्या अद्यापही GR ची अंमलबजावणी झालेली नाही त्या विरोधात आम्ही आज हा राज्यव्यापी आंदोलनात उतरलेलो आहे। दिनांक 19 मार्च पासून हा आंदोलन चालू आहे। आज पुणे जिल्ह्यामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे ग्रामीण यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही आंदोलन व संप पुकारण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त आमच्या राज्यामध्ये एकूण 35,000 कर्मचारी अधिकारी असून या लोकांच्याही मागण्या आम्ही 17 मागण्या असून आमच्या त्याही मागण्या मान्य कराव्या ही आमची प्रमुख मागणी असून या सर्व मागण्यांचा सरकारने पुनर्विचार करावा, अन्यथा भविष्यात या विरोधात अधिक तीव्र आंदोलन कशा पद्धतीने करण्यात येईल व होणाऱ्या शासकीय व रुग्णसेवेवर पूर्णतः सरकार जबाबदार असेल। आम्ही याबाबत वारंवार गव्हर्नमेंटला सांगूनही आमचा 14/3/2024 चा निर्णय गेले 1.5 वर्ष लागू करू शकले नाहीत। आमच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या आमच्या इन्शुरन्सच्या आहेत, आमच्या भविष्यात ज्यांचे काही काम करत असताना मृत्यू झालेले आहेत त्यांच्या बाबतही गव्हर्नमेंटनी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही। गव्हर्नमेंट नुसतं काम चालू आहे गेले 1.5 वर्ष काम करू शकले नाही। आम्ही काय समजायचं त्यांच्या बाबत, गव्हर्नमेंट करणार आहे का नाही हे तरी आम्हाला निश्चित सांगावं, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही कायमचं काम बंद आंदोलन चालूच ठेवू याबाबत आम्ही पूर्ण निर्णय घेतलाय। आमचा आजचा निर्णय त्यांनी लवकरात लवकर लागू करण्यात यावा, अन्यथा आम्हाला पुढचा निर्णय घ्यावा। जवळजवळ हा संप महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे, 358 तालुके, 27 महानगरपालिका, 7 कटक मंडळ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सगळ्या भागातून हे सर्व आमचे कर्मचारी संपावर गेलेले आहेत। फक्त आज पुणे जिल्ह्याचा कलेक्टर कार्यालय मोर्चा आहे असे 36 जिल्ह्यात हा संप चालू आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे, मायबाप सरकार की तुम्ही आमची दखल घ्यावी। गेले 25-26 वर्ष सर्व्हिस देऊन सुद्धा आम्हाला शासन निर्णय जो GR आहे तो 14 मार्च 2024 ला निघाला होता, त्याची अंमलबजावणी जवळजवळ 17 महिने झाले असून सुद्धा काही त्यातनं अंमलबजावणी केलेली नाहीये। ही अंमलबजावणी कधी होणार आहे किंवा काय होणार आहे पुढे याचं काहीच सांगितलं गेलेलं नाहीये। आम्ही वाट पाहून थकलो आहे आता आणि आता बेमुदत आंदोलन पुकारलं आहे। जोपर्यंत शासन आमची दखल घेत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन चालूच राहील आणि राहणारच। आम्ही घेतल्याशिवाय सोडत नाही आणि घेतल्याशिवाय राहत नाही। समायोजन हे आमच्या हक्काचं आहे, ते कुणाच्या बापाचं नाहीये। समायोजन हे झालंच पाहिजे, समान काम समान वेतन हे झालंच पाहिजे। गेले 25-26 वर्ष आम्ही एक रकमेवर पगारावर काम करतो, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे। गेले 20 ते 25 वर्ष आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत। 14 मार्च 2024 चा जो GR निघालेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर सरकारने करावी व तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन द्यावे ही आमची सरकारकडे सगळ्यात जास्त महत्त्वाची मागणी आहे। शासनाने मागच्या वर्षी 24 मार्च 2024 रोजी 14 मार्च 2024 रोजी GR काढला। 10 वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील 10 वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबद्दल, परंतु त्याच्यावर अजून काहीच कारवाई केली नाही। मागच्या महिन्यामध्ये 8-9 तारखेला आम्ही
मोर्चा नेला होता त्यावेळेस शासनाला अल्टिमेटम दिले होते की तुम्ही एका महिन्यामध्ये काहीतरी डिसिजन द्या, नाही तर आम्ही परत बेमुदत आंदोलन करू. परंतु अजूनही काही झालेलं नाही. त्याच्यावर आमच्या एकूण 18 मागण्या आहेत, 19 मागण्या आहेत. त्यात प्रमुख मागणी समायोजन आहे, विमा आहे, त्याच्यामध्ये विमा आहे, पगारवाढ आहे, नवीन कर्मचाऱ्यांची पगारवाढ आहे. 10 वर्ष पूर्ण झालेले आमचे जवळपास 69 कॅडर आहेत. तर त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वव्यापी आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन जोपर्यंत आमचं बंद पडत, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत. हे आंदोलन आमचं असंच बेमुदत चालणार आहे. कृपया शासनाने आमच्या या सगळ्या मागण्यांची दखल घ्यावी ही विनंती. थँक्यू. किती लोक आंदोलनामध्ये सहभागी आहेत? सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 33,000 लोक आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि पुण्यामधील PMC, PCMC, सर्व राज्य ऑफिस, जिल्हास्तरीय अधिकारी, डिव्हिजनल अधिकारी, कर्मचारी सर्व या आंदोलनामध्ये सामील आहोत. आम्हाला आरोग्य सेवा बंद पाडायचं नाही, परंतु शासनाने कधीतरी आमचा विचार केला पाहिजे. माझ्या आरोग्यावर परिणाम होतोय, याला कारणीभूत कोण असणार? याला आरोग्याला कारणीभूत पूर्णपणे शासन असणार आहे. शासन स्तरावर आमच्या पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. धन्यवाद. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you.